नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चतुर्दशः पाठ काव्यशास्त्र विनोद याचा भाषा अभ्यास आपण आज आता बघणार आहोत. मी आहे योगेश पाटील आणि तुम्ही पाहत आहात संस्कृत साधना. भाषा अभ्यास मधील पहिल्या श्लोकावरती एक वाक्येनं उत्तर असा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आ इ ई असे 4 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे विपर्ययः कस्मिन् शब्दे दृश्यते. विपर्यय जो आहे तो कुठल्या शब्दामध्ये दिसतो. विपर्याय म्हणजे त्याची अक्षरं उलटी केल्यानंतर त्याचा विरुद्धार्थ कुठल्या शब्दाचा होतो? बरोबर, साक्षर. तर आपण याचं उत्तर असं लिहू शकतो, विपर्ययः साक्षरा इति शब्दे दृश्यते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे विपर्ययः कस्मिन् शब्दे न दृश्यते. तर सरस इति असं आपण लिहू शकतो. सरस ह्या शब्दामध्ये विपर्यय दिसत नाही. आणि पुढे आहे मानवाः कीदृशाः भवेयुः, म्हणजे मानवानी कशासारखे बनावे. तर सरस इव, मानवाः सरस इव भवेयुः, माणसांनी सरस असावं, सरसांसारखं चांगल्या गोड बोलणाऱ्या रसिक लोकांसारखं व्हावं. मानवाः कीदृशाः न भवेयुः, राक्षसांसारखं होऊ नये. मग आपण मानवाः राक्षसाः न भवेयुः असं याचं उत्तर लिहू शकतो. पुढे दुसरा प्रश्न आहे कोष्टकम पूरयत. कोष्टक दिलेलं आहे, त्याच्यात वरती साक्षरः मनुजः असं दिलेलं आहे. तर साक्षरः मनुजचं विशेषण काय, तर राक्षसत्वम त्याचा गुण, आणि सरसः मनुजाच्या खाली लिहायचं आहे सरसत्वम. तिसरा आहे समानार्थक शब्दम लिखत. राक्षसः, असुर असा त्याचा समानार्थक शब्द आहे असुरः. राक्षसःचा समानार्थक शब्द असुरः. हा शब्द आपण यापूर्वी एका पाठामध्ये पाहिलेला आहे. कुठल्या ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा शब्द आहे सरसः. सरसःला रसपूर्णः असा एक समानार्थक शब्द होऊ शकतो. त्यानंतर संधी विग्रहम कुरुत असं दिलेलं आहे. 2 शब्द दिलेले आहे, विपरतोपी आणि विपरीताश्चेत. विपरतोपीचं होतं विपरीतः अधिक अपि, विपरीतः अधिक अपि, आणि विपरीताश्चेतचं विपरीताः अधिक चेत. त्यानंतर दुसऱ्या श्लोकावरती एक वाक्यानं उत्तरत असे प्रश्न दिलेले आहेत. वृक्षाग्रवासी कह. वृक्षाग्रवासी कोण आहे? तर याचं उत्तर नारिकेलम पण होऊ शकतं आणि पक्षीराजही आपण लिहू शकतो. पण एका वाक्यात पूर्ण लिहायचंय, म्हणजे वृक्षाग्रवासी नारिकेलम किंवा वृक्षाग्रवासी पक्षीराजः. कह पक्षीराजः, पक्षीराज कोण आहे? गरुडः. गरुडः पक्षीराजः. त्यानंतर कह त्रिनेत्रधारी. 3 नेत्र कोणाला असतात? बरोबर, शंकरः त्रिनेत्रधारी. कह शूलपाणी, परत शंकरच. शूल हातात कोणाचा असतो? त्रिशूल शंकराच्या. शंकरः शूलपाणीही. कह जलम बिभर्ती. जल म्हणजे पाणी कोण धारण करतं? मेघ किंवा घट. मेघः घटः वा जलम बिभर्ती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कह त्वक वस्त्रम धारयती. कह त्वक वस्त्रम धारयती म्हणजे त्वक वस्त्र जे आहेत, वल्कल सालीपासून बनवलेले वस्त्र कोण धारण करतं? बरोबर, सिद्धयोगी. सिद्धयोगी त्वक वस्त्रम धारयती. पुढे शब्दसमूहस्य कृते एकम संक्षेप शब्दम लिखत. आपल्याला काही शब्दसमूह दिलेला आहे, त्याच्यासाठी एकच शब्द लिहायचा आहे आपल्याला. जसा यह वृक्षस्य अग्रभागे निवसती, म्हणजे हा वृक्षाच्या अग्रभागी राहतो. काय असेल याचं उत्तर? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. पुढचा आहे पक्षिणाम राजा. पक्ष्यांचा राजा. याला एक शब्द काय असेल? पक्षीराजः. पुढचा प्रश्न आहे यस्य त्रीणि नेत्राणि. याचे 3 डोळे असतात. याच्यासाठी शब्द काय होईल? त्रिनेत्रधारी. शूलम पाणव यस्य सह. ज्याच्या हातामध्ये शूल आहे. पाणव म्हणजे हातामध्ये, ज्याच्या हातामध्ये शूल आहे असा कोण? शूलपाणी. शूलपाणीही. यह त्वक वस्त्रम धारयती. कोण धारण करतं त्वक वस्त्र? एक शब्द लिहायचा आपल्याला, त्वक वस्त्रधारी. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे योग्यम पर्यायम चिनुत. योग्य पर्याय निवडायचा आहे. कंसात 2 पर्याय लिहिलेले आहेत. पक्षीराजः वृक्षाग्रे वसती न वसती. काय असेल? वसती, वृक्षाग्रे राहतात पक्षीराज. घटः त्रीणि नेत्राणि धारयती न धारयती. घटाला 3 डोळे असतात का? भांड्याला नाही. न धारयती. शूलपाणीही जलम
बिभरती न बिभरती. शूलपाणी म्हणजे शंकर. आता इथे एक कन्फ्युजन असं होऊ शकतं की काही लोकांना पाणी या शब्दाचा अर्थ जर ते पाणी घेत असतील तर म्हणजे जल असा घेत असतील तर ते बिभरती असं म्हणू शकतात. परंतु शूल पाणी ही म्हणजे ह्या ठिकाणी पाणीचा हात असा अर्थ आहे, म्हणजे ज्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे असा तो पाणी धारण करतो का नाही करत. न बिभरती असं त्याचं उत्तर आहे. नारिकेलम त्वक वस्त्रम धारयती न धारयती. नारिकेलाला सालीचं वस्त्र असतं का? होय. तर मग याचं उत्तर काय होईल? धारयती. अशा पद्धतीनं आपण हे प्रश्न बघितले. चौथा प्रश्न आहे त्यातला समानार्थक शब्द युग्मम चिनुत लिखतच. काही शब्द दिलेले आहेत आणि त्यातले समानार्थक असलेल्या जोड्या ज्या आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत. पहिला प्रश्न आहे पक्षीराज. हे सोडवत असतानाही आपल्याला सहजासहजी जी उत्तरं माहीत असतात ती आधी लिहायची आणि मग उरलेल्या याच्यात आपण थोडंसं आपलं डोक्याचा वापर करून त्याची उत्तरं लिहिता येतील. पक्षीराज पक्षीराज कह गरुड. तर याचा समानार्थक शब्द गरुड असा लिहू शकतो. शूलपाणी ही कोण आहे? शंकर. जलम म्हणजे पाणी. जलमसाठी तोयम. आकाशात पतितम तोयम असा एक श्लोक तुम्ही कदाचित ऐकलेला असेल की आकाशातून पडलेले पाणी यथा गच्छति सागर. तर तोयम हे जलमसाठी तोयम हा शब्द आहे. मेघ म्हणजे काय? ढग. आणि ढगासाठी जलदह असा शब्द समानार्थी शब्द या ठिकाणी आलेला आहे. जलद म्हणजे जल धारण करणारा किंवा जल देणारा. त्यानंतर शंकर लिखलंय. वृक्षसाठी काय? तरुः. त्यानंतर सिद्धयोगीसाठी तपस्वी असा समानार्थक शब्द येतो. ह्या पद्धतीनं आपण पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकावरचे सगळे प्रश्न पाहिलेले आहेत. मित्रांनो, तिसऱ्या श्लोकावरचा भाषाभ्यास आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे कह कम वदती. कोण कोणाला म्हणते. पत्रम लिख. तर तिसऱ्या श्लोकामध्ये वडील मुलाला म्हणतात पत्रम लिख. तर याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल. पत्रम लिख इति पिता पुत्रम वदती. त्यानंतर पुढे आहे एक वाक्येन उत्तरत. आणि आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत. केन आज्ञा दत्ता. वडिलांनी आज्ञा दिली म्हणजे पित्रा आज्ञा दत्ता. बघा इथे पित्राच लिहायचा आहे. विभक्ती फार महत्वाची आहे. तुमचे मार्क जर तुम्हाला कटू नये असं वाटत असेल तर उत्तर लिहिताना विभक्तीकडे लक्ष द्या आणि वाक्य संपल्यानंतर शेवटी दंड द्यायला विसरू नका. दुसरं आहे केन आज्ञा न लंघिता. कोणी आज्ञा मोडली नाही तर आपण म्हणू शकतो पुत्रेण, बाणाचं न, पुत्रेण आज्ञा न लंघिता. पुढचा प्रश्न आहे पत्रम केन लिखितम. पत्र कोणी लिहिलं? नम्र झालेल्या मुलाने. म्हणजे नतेन पुत्रेण पत्रम लिखितम. पुढे विशेष्य अन्वितीम पूरयत. विशेषणम दिलेलं आहे आणि विशेष्यम दिलेलं आहे. तर पुत्रः साठी नतः पुत्रः आणि लिखितम साठी पत्रम. लिखितम ह्या विशेषणासाठी विशेष्य आहे पत्रम. कसं पत्रम? लिखितम पत्रम. पुढे संधी विग्रहम कुरुत दिलेला आहे. ममाज्ञेयाचा संधी विग्रह कसा होईल? ममाज्ञया याचा संधी विग्रह होईल मम अधिक आज्ञया. ममाज्ञया. आणि दुसरं दिलेलं आहे पितुराज्ञा म्हणजे वडिलांची आज्ञा. पितुराज्ञा याचा संधी विग्रह असा होईल पितुः आज्ञा. पितुः म्हणजे वडिलांची. पितुः अधिक आज्ञा. पुढचा 5वा प्रश्न आहे श्लोकात त प्रत्ययांत रूपाणी चिनुत लिखत च. तर आपल्याला त प्रत्ययांत रूप लिहायची आहेत. ती आहेत कथितम, लिखितम, लंघिता आणि नतेन. पुढे 4थ्या श्लोकाची प्रश्नोत्तर आपण बघूयात. त्याच्यात पहिला प्रश्न आहे क्रमानुसारम रचयत. क्रमानुसार आपल्याला त्याची रचना करायची. 3 वाक्य दिलंय. त्रिअक्षरयुक्ते शब्दे य मध्ये तिष्ठती. 3 अक्षरयुक्त शब्दाच्या मध्ये य आहे. दुसरं शब्दस्य आरंभे न विद्यते. त्याच्या आरंभाला न आहे आणि शब्दस्य अंते अपि न विद्यते. तर याला क्रमानुसार जर लिहायचं असेल तर आपण सुरुवात आरंभाने करतो म्हणून शब्दस्य आरंभे न विद्यते. त्यानंतर त्रिअक्षरयुक्ते शब्दे
य मध्ये तिष्ठती आणि त्यानंतर शब्दस्य अंते अपि न विद्यते. दुसरं आहे प्राप्तमुत्तरम आणि अशा पद्धतीने उत्तर काय प्राप्त होतं आपल्याला नयन, हे आपण आधी पाहिलेलंच आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे संधीन कुरुत, संधी करायची आहे. तस्य अधिक आदिही असं आपल्याला दिलेलं आहे, तर याचं उत्तर होतं तस्य अधिक आदिही. विद्यार्थी मित्रांनो, संधी, संधी विग्रह, तालिका हे तुम्हाला हमखास गुण मिळवून देणारे प्रश्न आहेत. तर आपल्याला दिलेला आहे तस्य अधिक आदिही, आदिही. आदी इथे ह्रस्व आहे, यात आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे. आणि कंसात तुम्हाला अ अधिक आ असं हिंट पण त्यांनी दिलेली आहे. तर याचं उत्तर असं होईल, अ अधिक आ काय होईल, आच होत असतं हे. मग हे याचं उत्तर होईल, याचा संधी होईल तस्या दिही, तस्या दिही. त्यानंतर आ आहे तस्य अधिक अंतः आणि इथेही अ अधिक अ असं तुम्हाला हिंट दिलेली आहे, अ अधिक अ. तर अ अधिक अ देखील आच होत असतं, म्हणून हे याचा संधी तस्यांतः असा होतो. पुढे ई आपल्याला दिलेला आहे तव अधिक अपि आणि ह्यातही अ अधिक अ आहे. इथे हे अजंत आहे आणि हे पण अस्वरच आहे, म्हणून याचं आ होईल तवा पी. आणि ई दिलेला आहे अपि अधिक अस्ति आणि हे ई अधिक अ आहे. कसं, कारण हा इकारांत शब्द आहे अपि आणि हा अ आहे, अ ने सुरू होतो. ई अधिक अ हे होत असतं य, कधी पण इय इय. तुम्हाला जर कुठले नियम नाही आठवले ना संस्कृत मधले, तर ही इतकी सायंटिफिक भाषा आहे. उच्चार स्थानानुसार संधीचे नियम ठरतात. तुम्ही सूक्ष्मात थोडासा विचार केला, तुम्हाला कुठलाच नियम नाही आठवला, तर ई अधिक अ असं तुम्ही थोडंसं फास्ट मध्ये जर म्हटलं तर काय तयार होतं बघा, इय 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 य तयार होतंय की नाही, इय 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 य तयार होतं. म्हणजे अप्यस्ती, याचा संधी कसा होईल, अप्यस्ती. सोपं आहे की नाही संस्कृत. ही अतिशय सायंटिफिक भाषा असल्यामुळे आपण थोडासा कॉमन सेन्स वापरला तर आपल्याला अतिशय अभ्यासाला आणि शिकायला सोपी जाते. पुढे श्लोकात षष्ठ्यंत पदानी चिनुत लिखच्च. षष्ठीने ज्यांचा अंत होतो अशी पद कुठली आहेत, चा ची चे असलेली. तव अपि अस्ति, मम अपि अस्ति, तव मम आणि तस्य, तस्यांते, तस्यादिही. तर तस्य, तव, मम ही षष्ठ्यंत पदे आहेत. 5व्या श्लोकावरती आपल्याला प्रश्न दिलेत. पहिला प्रश्न आहे तालिका पूर्तिम कुरुत. तालिका दिलेली आहे, ती पूर्ण करायची. खाली मंजुषा पण दिलेली आहे. तर तालिकेमध्ये सुरुवातीला लुब्धकः असं येईल. लुब्धकः तृणवृत्तेः मृगस्य वैरी भवति. म्हणजे तृणवृत्तीनं राहणाऱ्या मृगाचा कोण वैरी होतो, लुब्धकः. तर तृणवृत्ती ह्या शब्दावरून आपल्याला लुब्धकः आणि मृगस्य हे दोन शब्द गेस करायचे. तर जलवृत्ते, जलवृत्ती म्हणजे जलवृत्ते, हे जल पाण्याशी कोणाचा संबंध आहे, मासा. आणि माशाचा शत्रू कोण, धीवर. म्हणून धीवरः जलवृत्तेः मीनस्य वैरी भवति असं लिहायला लागेल. संतोषवृत्तेः मनुष्य आणि त्यांचा वैरी पिशुनः. पिशुनः संतोषवृत्तेः सज्जनस्य वैरी भवति. पुढे अधोदत्तानि वाक्यानि श्लोकस्थ समानार्थक शब्दैहि पुनः लिखत. खाली काही वाक्य दिलेली आहेत 3 आणि त्याच्यात काही शब्दांना अंडरलाईन केलेलं आहे आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला समानार्थक शब्द आणि त्याचं योग्य रूप वापरून आपल्याला वाक्य परत लिहायचं आहे. तर पहिला वाक्य आहे हरिणः शष्पाणि भक्षयति तथापि व्याधः तस्य शत्रुः भवति. म्हणजे हरिण गवत खातो, परंतु व्याध म्हणजे कोण, लुब्धकः हा आपण शब्द शिकलेलो आहे, त्याचा शत्रू, शत्रू म्हणजे कोण, वैरी होतो. तर हरिणहला आपण मृगः असं लिहू शकतो, शष्पाणीला तृणानी लिहू शकतो आणि व्याधहला लुब्धकः आणि शत्रूला वैरी लिहू शकतो. वाक्य पूर्ण असं होईल, मृगः तृणानी भक्षयति तथापि लुब्धकः तस्य वैरी भवति. पुढचा प्रश्न आहे मत्स्यः जलं पिबति तथापि धीवरः तस्य रिपुः भवति. मासा पाणी पितो तथापि धीवरः म्हणजे कोळी त्याचा
शत्रू होतो. इथे अंडरलाईन केलेलं आहे मत्स्य आणि जलम ह्या दोन शब्दांना आणि रिपू या शब्दाला. तर मत्स्यसाठी मीनः, जलमसाठी तोयम आणि रिपूसाठी परत वैरी असं आपण वापरू शकतो. आणि वाक्य लिहू शकतो मीनः तोयम पिबती तथापि धीवरः तस्य वैरी भवति. पुढे आहे सत्पुरुषः निस्पृहः वर्तते तथापि दुर्जनः तस्य अरिहि भवति. अरि म्हणजे वैरी, दुर्जनः म्हणजे पिशुनः आणि सत्पुरुषः म्हणजे सज्जनः. हे शब्द वापरून परत आपण वाक्य लिहिलं तर असं होईल सज्जनः निस्पृहः वर्तते तथापि पिशुनः तस्य वैरी भवति. मित्रांनो 6व्या श्लोकावरती प्रश्न पहिला आहे एक वाक्येन उत्तर, एका वाक्यात उत्तर द्यायची आहे. पहिला प्रश्न आहे कस्याः नद्याः वर्णनम सुभाषिते वर्तते. कुठल्या नदीचं वर्णन सुभाषितामध्ये आहे? गंगा. तर मग गंगा नद्याः वर्णनम सुभाषिते वर्तते असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे शतचंद्रम नभस्थलम कुत्र शोभते. तर शतचंद्रम नभस्थलम चंचलतरे वारिणी शोभते. पुढे विशेषणही जालरेखाचित्रम पूरयत. विशेषण वापरून जालरेखाचित्र पूर्ण करायचं आहे. तर सगळ्यात वरच्या चौकटीमध्ये म्हणजे मध्ये नभस्थलम लिहिलेलं आहे आणि त्याच्या 3 बाजूनी 3 चौकटी आहेत. सगळ्यात वरच्या चौकटीत प्रतिबिंबितम किंवा वारिणी प्रतिबिंबितम असं लिहायचं आहे. उजव्या हाताला मधल्या चौकटीत तारकायुक्तम नभस्थलम आणि खाली शतचंद्रम असं आपल्याला लिहायचं आहे. तिसरा प्रश्न आहे विशेषणम लिखत. विशेषण लिहायची आहेत वारिणी, चंचलतरे वारिणी. आणि दुसऱ्याचं उत्तर आहे तारकायुक्तम नभस्थलम किंवा शतचंद्रम नभस्थलम. पुढे गंगा इति शब्दस्य अमरपंक्तीम लिखत. आता गंगा ह्या शब्दाची अमरपंक्ती आपल्याला लिहायची आहे. ती आहे गंगा विष्णुपदी जन्नुतनया सुरनिम्नगा. आणि 7वा श्लोक त्याचे प्रश्नोत्तर बघूयात. रिक्त स्थानम पूरयत. पहिला प्रश्न त्वम धनीनाम रिकामी जागा मुहुः न इक्षसे. तू धनिकांचं रिकामी जागा वारंवार पाहत नाहीस. काय पाहत नाहीस? तोंड पाहत नाहीस. मग उत्तर वक्त्रम. मग पूर्ण वाक्यात त्वम धनीनाम वक्त्रम मुहुः न इक्षसे. पुढचा प्रश्न त्वम मृषा चाटून न रिकामी जागा. क्रियापद काय आहे? तू खोटेपणाने गोड काय बोलत नाहीस म्हणजे ब्रूशे असं त्या ठिकाणी रिकाम्या जागेच्या मध्ये लिहायचं आहे. त्वम एषाम रिकामी जागा न शृणोशी. तू यांचे रिकामी जागा नाही ऐकत. काय नाही ऐकत? त्यांचे गर्ववचन ऐकत नाहीत. गर्विष्ठपणाचं बोलणं त्यांचं ऐकत नाही. मग गर्ववचः असा हा याचं उत्तर असेल. मित्रांनो हे तुम्हाला पाठ करायला लागतील हे श्लोक. त्वम एषाम गर्ववचः न शृणोशी. त्वम पुढचा प्रश्न त्वम तान प्रति रिकामी जागा न धावसी. तू त्यांच्या प्रति रिकामी जागाने धावत नाहीस, आशेने धावत नाहीस. आशया त्वम तान प्रति आशया न धावसी. उ त्वम काले बालतृणानी रिकामी जागा खादसी. त्वम बाले कालतृणानी खादसी. उ त्वम रिकामी जागा निद्रासी. तू झोपतोस. कधी झोपतोस? निद्रागमे. झोप आल्यावर. त्वम निद्रागमे निद्रासी. र हे कुरंग तत् रिकामी जागा ब्रूही. तत् मे ब्रूही मला सांग. र भवता किम नाम तपः तप्तम. हे त्याचं उत्तर आहे. आणि पुढचा प्रश्न आहे प्रश्न निर्माणम कुरु. 2 वाक्य दिलेली आहेत त्याच्यावरून प्रश्न तयार करायचा आहे. प्रश्न कशावरून तयार करायचा आहे त्याला अंडरलाईन केलेला आहे. त्वम धनिनाम वक्त्रम मुहुः न ईक्षसे. तर धनिनाम वक्त्रमच्या ठिकाणी आपल्याला त्याचा प्रश्न तयार करायचा आहे. म्हणजे तू धनिक लोकांचं तोंड वारंवार पाहत नाहीस. तर तू धनिक लोकांचं काय पाहत नाहीस? त्वम किम न ईक्षसे. त्वम किम न ईक्षसे असं याचं उत्तर म्हणजे याचा प्रश्न तयार होईल. त्वम निद्रागमे निद्रासी. निद्रागमेच्या ठिकाणी निद्रागमे उत्तर येईल असं आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. तर त्वम कदा निद्रासी. तू केव्हा झोपतोस? निद्रागमे. पुढे आहे समानार्थक शब्दम चिनुत लिखत च. समानार्थक शब्द निवडून आपल्याला लिहायचे आहेत. आणि समानार्थक शब्द बघा वदनमसाठी वक्त्रम आहे, मुखम आहे. त्याच्यानंतर असत्यमसाठी मृषा आहे, अमृत आहे. षष्पमसाठी तृणम आहे म्हणजे गवत. स्वापह म्हणजे निद्रा. मृगहसाठी कुरंग आणि पश्यसीसाठी ईक्षते. ईक्षसे. पश्यसीसाठी ईक्षसे.
पुढचा प्रश्न आहे, श्लोकात षष्ठ्यंत पदे चिनुत लिखत च. ह्या श्लोकामध्ये षष्टीनी अंत झालेली पद कुठली आहेत? तर धनिनाम आणि येशाम, धनिकांचे आणि यांचे, हे षष्ठ्यंत पदे आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ह्या चतुर्दश पाठाचा भाषाभ्यास देखील संपवलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला तुमचे शंका सांगायला विसरू नका. धन्यवाद.